बघू शकता खाली नाही म्हटलं तरी 3-4 ट्रॉल्या लेंडी खत गावल. आणि लेंडी खताचं म्हणजे आता हे भरायचं चाललं आहे आता, म्हणजे एका बॅगेमध्ये भरून स्टोअर करून ठेवायचं आहे. कारण आपल्याला ते पाऊस गेल्यानंतर वापरायचं. आत्ता काय शेताला मी वापरत नसतो, कारण पावसाळ्यामध्ये मी शेती काय करत नसते. तर शेती किंवा तुमचं जे काय आहे मेंढीपालन हे व्यवसायाच्या प्रमाणे जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हाप्रमाणे बघू शकता. संपूर्ण दाखवा रे काय पद्धतीनं लेंडी खत आहे. आणि ह्याला व्यावसायिक रूपानं जेव्हा तुम्ही कराल किंवा व्यवसाय रूपाने पाहाल, तेव्हा मात्र हे त्या पद्धतीने चालतं. व्यवसाय कुठलाही असू द्या, तोट्यात जात नसतो, तोटा होत नसतो, पण त्या पद्धतीनं केला नाही तर तो होतो. कारण काय होतं की ह्याच लेंडींच्या जे काही पावडर विकतात 350 रुपये किलोनं अमेझॉनवर विकतात. ह्याच लेंड्यांचं जे काही प्रोडक्शन दाखवतात ती चांगल्या पैशानं कमवतात. का तर मॉडिफाय केलं नाही. तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, सोन्याचा धंदा आणि भंगाराचा धंदा म्हणजे स्क्रॅप, इंग्लिशमध्ये त्याला स्क्रॅप म्हणतात, आपण भंगारवाला म्हणतो, पण दोन्ही धंदे एकसारखेच आहेत. भले त्यानं सोन्याचा करू द्या आणि ह्यानं स्क्रॅपचा करू द्या, पण एकसारखेच आहे. पण धंदा करणारा कोण आहे आणि कसा आहे ह्याच्यावरती सर्व डिपेंड राहतं. आता ह्याची पावडर करून विकायला काही वेगळं लागणार आहे का? यंत्रणा आहे, हे सगळं काय आहे आपल्याकडे, फक्त करण्याची क्षमता पाहिजे ना, त्या पद्धतीने. आणि हे आता मी इथं खाली जरी बसलो, तुम्ही म्हणता ना स्मेल येतो, हे इथं खाली जरी बसलं ना कोणी, तरी त्याला स्मेल ह्याचा अजिबात येणार नाही. एवढं एकदम क्वालिटी व्हेंटिलेशन असतं. तर ह्या व्हेंटिलेशनमुळेच आपलं मेंढीपालन आहे, बाकी कशामुळे नाही. किंवा आपण वेगळं काय करतोय किंवा वेगळ्या पद्धतीचं काय, तर अशा पद्धतीचं काहीच नाही. फक्त ह्याचं व्हेंटिलेशन चांगलं आहे की जरी इथं खाली उभं राहिलं तरी मेंढीपालनात जो काय मेंढ्या आहेत त्यांचा स्मेल येत नाही. तर आता या तुम्हाला वरती दाखवतो. अजून बघू शकताय आतली जनरेशन, म्हणजे आतमध्ये काय चाललंय त्यांचं, हे सर्व ऑटोमॅटिकली इथून खालूनच दिसत असतं. आणि त्या पद्धतीनं आहे कुठे म्हणजे कचरा वगैरे वगैरे ह्या काय गोष्टी नसतात. तर आपण त्या पद्धतीने व्यवसायाच्या रूपाने करतच नाही. आम्हाला काम कसं वाढेल ह्या पद्धतीनं वाढवतो, पण आम्हाला काम कसं होईल हे कोण बघत नाही. आता बघू शकता ती पाणी कधी पितात, चारा कधी खातात, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे तसं काय मेन्शन नसतं की एवढ्याच दिवसात चारा केला पाहिजे आणि एवढ्याच दिवसात त्यांनी पाणी पिलं पाहिजे, असं काही नाही. आता निवांत सर्व पिल्लं फिरत आहेत, अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. आणि हे वरचं फ्लोरिंग आहे, म्हणजे एकच साईड दिसते. आता तुम्हाला दुसरी पण साईड दाखवतो. हे बघा, सर्व म्हणजे असं शांतपणे खाऊन पिऊन रिलॅक्समध्ये आहेत. अशा पद्धतीचं हे मेंढीपालन आहे. तर बघा आता चारा बघू शकताय. चारा कोणीच सांगू शकत नाही कशाचा आहे, किती एक्सपर्ट असू द्या आणि कोणी असू द्या, तो सांगू शकत नाही की कशाचा चारा आहे. तर मेंढीपालन हे ह्या प्रकारचं चालतं. तुम्ही काय करताय, कसं करताय ह्याला काय महत्त्व नाही, पण देताय कसं, दाखवताय कसं, ह्याला महत्त्व असतं. हा चाऱ्याचा कन्सेप्ट आहे आता आपला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, तूर, हरभरा आणि ज्वारीचा कडबा आणि सुकी मका आहे, अशा प्रकारचं हे कंटेन आहे. पण याच्यामध्ये एकही काठी, एकही ग्राम वाया जात नाही, अशा प्रकारचं हे मेंढीपालन आहे. तर कसं असतं, हा व्यवसायाप्रमाणे केलं तर सक्सेसफुल राहतं, नाही तर अजिबात तसं राहत नाही. चला या तुम्हाला दाखवतो अजून. तर आता संध्याकाळचं बघा, मी सांगत असतो ना मला झाडू मारायला लागत नाही. तर ह्या सर्व गवाण्यांचं कंडिशन बघू शकता, इकडच्या गवाण्यांचं जे काही कंडिशन आहे ते बघू शकता. आणि हा बघू शकता घोरपडे साहेबांचं आणलेलं आहे. हे एवढं गरम आहे ना की आत्ताच मारते, म्हणजे ह्या पद्धतीचा आहे हा. आणि अशा पद्धतीनं तो खेळ करून दाखवतो आपल्याला. पण आता म्हणजे थोडासा तालमीत बनवायचं चाललंय, कारण आपल्याला ब्लड लाईन चेंज करायची. बघा काय गरम येते. तर अशा पद्धतीतलं हे मेंढीपालन करायचं असतं. हे घोरपडे साहेबांकडनं आणलेलं आहे मी, म्हणजे कदम साहेबांचं आहे, माझं नाही आहे. तर ते जाणार आहे. पण बघू शकता आत्तापासून ते तालमीत चाललं आहे. कारण आपण जे करतो ना ते म्हणजे लांब, जेवढा लॉंग टाईम चालेल ह्याच्या दृष्टिकोनातून मी नेहमी करत असतो. काही करू द्या, मग चारा करू द्या, खुराक करू द्या, ह्या सगळ्या गोष्टी लांब किती चालतील ह्यापर्यंत बघत असतो. आणि त्या पद्धतीने हे मेंढीपालन करतो. आपण व्यावसायिक रूपाने बघतच नाही, आपल्याला सर्व करता येतं, पिकवता येतं, सगळं काय करता येतं. आज विचार करा, दुधाचा भाव किती आहे, 40 रुपये असेल तुमचा, पण त्या लस्सीचा भाव, तर जी काय बाजारात लस्सी येते ना तुमच्याकडे, 120 रुपये लिटर आहे. बघा, लस्सीचा भाव 120 रुपये लिटर आहे आणि दुधाचा भाव 30 ते 40 रुपये लिटर असेल. आणि तीच जर लस्सीला खर्च किती येत असेल, 20-30 रुपये येत असेल ना. बरं 40 धरून आपण, 80 रुपये येतात. 1 लिटर लस्सी जर विकली तर प्रॉफिटमध्ये 80 येतात.
विचार करा. आणि त्यातनं दुधाचं 30 रुपये कट करू, त्यांचा 30 रुपये आणि त्याचं 30 रुपये म्हणजे 60 रुपये जरी गेलं तरी 60 रुपये फायदा येतो दुधामध्ये, नुसता दुधाचा मॉडिफाय केलं तर. म्हणून मी लोकांना सांगतो मॉडिफाय केलं पाहिजे. आता हा व्यवसाय आहे, व्यवसायाच्या रूपानं जसा सोन्याचा व्यवसाय आहे तसा स्क्रॅपचा व्यवसाय आहे, दोन्ही एकच आहेत पण व्यवसाय आहेत. आणि तुम्ही जर म्हणाल की आता बघा कधी पण म्हणजे काही लोक लुकवर खूप सारे फोकस करतात. आता सोन्याच्या दुकानामधले एकदम पॉशमध्ये असतात सर्व, जो काय सेल्स स्टाफ वगैरे जो काय असतो तो. त्याच उलटं स्क्रॅपच्या दुकानामध्ये जर गेला तर ते एकदम म्हणजे स्टाफ जो असतो तो एकदम म्हणजे क्वालिटीच नसतो. कारण काय, त्यांचा व्यवसाय तसा आहे. पण व्यवसायाचं गणित दोघांचं एकच असतं, पैसा कसा येईल. आता हे ज्यांचं हायफाय क्वालिटीचं शेड आहेत ते एकदम टॉप टिपमध्ये राहतात. कारण ते कसं दाखवतात की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी जर असं केलं तर अशा पद्धतीनं मीही राहीन, बरोबर. त्याच्या विरुद्ध बघायचं, जे कापतात ते कधीच टॉप टिप नसतात. पण हे जे टॉप टिपमध्ये आपण व्हिडिओ बनवतात, सर्व काय करतात, ह्यांच्यापेक्षा हे कापणारे पैसे कमवतात. तरीसुद्धा जे कापणारे आहेत कधीच टॉप टिपमध्ये तुम्हाला दुकानावरती दिसणार नाही. पण शेडवाला व्हिडिओ करताना एकदम टॉप टिपमध्ये दिसतात. का तर तुम्हाला भासलं पाहिजे की आमचं एकदम उत्तम चाललेलं असतं. पण तसं काय नसतं, त्या पद्धतीनं कामच करावं लागतं, त्याला पर्याय नसतो. पण तुम्ही दिसण्यापेक्षा ना रियालिटी दाखवा. जे काय दिसतंय ना त्याच्यापेक्षा रियालिटी काय याच्यात ते दाखवलं ना मग माणसाला कळतं करायचं की नाही करायचं. कारण आपल्याला आजपर्यंत काय झालं, रियालिटीच कळली नाही. आम्हाला कळलं वाढवायचं सांभाळायचं खायला घालायचं, हे करायचं ते पण विकायचं कसं हे कुणाला सांगताच येणार ना. आज खूप लोक म्हणतात की 1000 होईल, 1500 होईल, 2000 रुपये होईल, आणि तुम्ही ब्रीडिंगला विकायचं. मग त्यांनी ब्रीडिंग लावायचं आणि त्यांनी सांगायचं की आपल्याला 1000, 1500, 2000 रुपयाचं मटण होईल. अरे मग सर्वांनी मटणाप्रमाणे केलं तर काय बिघडणार आहे. तर त्या पद्धतीनं होणार आहे. तर तुम्ही त्या पद्धतीनं धंदा केला व्यवसायाप्रमाणे तर ते चालणार आहे. आज नाही उद्या ते तुम्हालाही भविष्यामध्ये त्रास होणार आहे. जेव्हा हे कटिंग मार्केटप्रमाणे चालेल ना, सर्व उपलब्ध होतं सर्वांकडे, एकापेक्षा एक ह्याच्यामध्ये नग असतात. आता आमच्या तिथे 850 रुपये, माझ्यासारखा 700 कापून विकतो. नगापेक्षा नग निघतात ना. काही जर दुसरा असेल एखादा अजून माझ्यापेक्षा स्वतःचं असेल प्रोडक्शन तर कॉस्ट कमी करणार. कारण जर खर्चच आमचा नसेल काही तर कॉस्ट कमी येणार नाही ना. आम्हाला काय फरक पडत नाही. आता हे 20,000ला 25,000ला होतं, आम्हाला कॉस्ट नाही लागली, आम्ही 10,000वर आणलं तरीसुद्धा आम्हाला परवडतं. पण तशा पद्धतीनं केलं तर त्या व्यवसायाच्या प्रमाणे करायचं. नुसतंच बाजारात चाललंय ट्रेंडमध्ये म्हणजे म्हणून मी ट्रेंडमध्ये चालवेन तर ते नाही चालत. आणि रियालिटी काय असते ही लोकांना समजली पाहिजे याच्यामधली, की हे काय होतं, ह्याला काय करता येतं. जर नुसतं सांभाळलं, क्वालिटी केलं, सगळं काय होईल, तुम्ही खुराक द्याल, सगळं काय बनवाल, पण विकताना जर चुकलं तर जेवढा केलेला मेहनत आहे त्याचा 0% येतो. आणि जो काय कापणारा असतो, जेवढं तुम्ही करताय 6-7 महिन्यामध्ये तेवढंच ते 1 तासात 2 तासात करणार असतात. अवघड कामं आपण करतो, फक्त जी सोपी कामं आहेत ना ती करत नाही. दुधाची गाय सांभाळणे सर्वात अवघड काम आहे, मेंढरं सांभाळणे सर्वात अवघड काम आहे, दुधाची लस्सी बनवणे सोपी प्रक्रिया आहे. पण आम्हाला ती अवघड वाटते. का तर आम्हाला त्याचं म्हणजे तिथपर्यंत जाणंच दिसलं नाही. कारण आम्ही यूट्यूबला काय पाहिलं तर गाई पाहिल्या, मेंढरं पाहिली, वाढवणं पाहिलं, सगळं पाहिलं, पण कापून विकणं पाहिलं नाही, दुधाचं मॉडिफाय करणं पाहिलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच नाहीत ना. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की कितीतरी येत होते, कितीतरी जात होते. जसा दरवाजा उघडा आहे ना येण्याचा, तसा जाण्याचाही उघडाच होता ना. येणाऱ्यांची संख्या वाढत होती, जाणाऱ्यांची संख्या जात होती. कारण माझा अनुभव, मी जेव्हा पोल्ट्री केली होती ना तेव्हा पोल्ट्रीमध्ये मी एक्झिट चाललं होतं माझं, आणि येणाऱ्यांची संख्या पण त्या पटीनं होती. पण त्याच्यातली रियालिटी काय होती हे कोणाला समजत नव्हतं ना, की एवढी बंद का करतात, किंवा ही नवीन येत आहेत त्यांना कळत नव्हतं की ही बंद का करतात. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि आत्तासुद्धा हे तेच चाललेलं आहे. ज्यांना कटिंग मार्केटला किंवा हे मार्केटिंग कळलं नाही त्यांना येणाऱ्याची संख्या वाटते की आम्ही खूप सारी येत आहेत, पण जाणाऱ्यांची पण संख्या त्या पटीनं होती. आणि आत्तासुद्धा असेल. कारण आता मी काय एवढं जास्त फिरत नाही सध्या, कारण 2-3 महिने जरा बाहेर फिरायला म्हणजे आपल्या चाऱ्याच्या नियोजनामुळे फिरता येत नाही. पण जशी येणाऱ्यांची संख्या आहे ना तशी आउट होणाऱ्यांची संख्यासुद्धा आहे. कारण हे विकलं कमी रेंजमध्ये, म्हणजे
कमी रेंजमध्ये म्हणजे काय तुम्ही खिशातल्या पैशातनं विकू नका, तर ह्याच्या खुराकाचा मेंटेनन्सचा जे काय खर्च आहे तो कमी केला तर हे कमी रेंजमध्ये परवडतं. नाहीतर अन्यथा हा व्यवसायात परवडत नाही. कारण काय होतं की मस्त मी सांगेन की लाखाची येतं, 2 लाखाची येतं, 50,000चं, 25,000, पण ह्याचं शेवट काय आहे हा लक्षात ठेवला तर आपल्याला कळतं की ह्याचं शेवट मटण आहे. तसं दुधाचा शेवट काय आहे की तुम्ही त्याला मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी करू शकता, मॉडिफाय करू शकता, ताक बनवू शकता, लस्सी बनवू शकता, लोणी बनवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यामध्ये तसं नाहीच ना. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे मटण. मग त्या पद्धतीनं मॉडिफाय केलं तर आहे. नाही तर येणाऱ्यांची संख्या जशी आहे तशी जाणाऱ्यांची संख्या तशीच आहे. फक्त रियालिटी कळाली नाही किंवा ह्यातली रियालिटी समजली नाही. कारण लोकांना काय वाटलं की दिसतंय चांगलं, तो कपडे पॉश घालून व्हिडिओ वगैरे करताय, सगळं काय गोष्टी करतायत म्हणजे चांगलं असेल. पण ह्याच्यामध्ये रियालिटी असं आहे की तुम्हाला नाही म्हटलं तरी 4 महिने ह्याच्या चाऱ्याचं नियोजन करावं लागतं. म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो, 4 महिने चाऱ्याचं नियोजन, 8 महिने रिलॅक्स, आणि त्याच्यानंतर मग जे काय ह्यांच्याबरोबर खेळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण 4 महिन्यामध्ये एक्सक्यूज म्हणून करता येत नाही. म्हणजे कुठे जाता येत नाही, कुठे फिरता येत नाही. कारण सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाईम मशीन चालवतो मी. 1-1 तास चालवतो, कारण जास्त चालवत नाही. 1-1 तासामध्ये 700 ते 800 किलोच्या चाऱ्याचे म्हणजे 500-700 किलोचा ॲव्हरेज निघतो माझ्याकडनं. ओला कडबा असेल तर कमी निघतो, वाळका असेल तर जास्त निघतो, तूर असते, ह्या सगळ्या गोष्टी बारीक करून ठेवतो. पण ह्यांचं कॅल्क्युलेशन चाऱ्याचं अजिबात बिघडवत नाही. का तर हे बिघडलं चाऱ्याचं तर माझा खर्च वाढणार आहे ना, आणि माझा खर्च वाढला तर मला परवडणार नाही. मग ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या ना, माझा खर्चच वाढला नाही पाहिजे तर ह्या गोष्टी परवडतील. आता काल बघा मला विकासदादांनी म्हणजे गोरपडे साहेब आहेत आमचे, ज्यांचा हा नर आहे ना, त्यांनी मला एक आपलातून आयडिया सांगितली. आता मी पहिला फॉर्म्युला वापरतो आणि त्याचा सक्सेस झाला की मी तुम्हाला सांगतो. कारण कसं आहे, त्यांनी सांगितलं मला मान्य आहे, पण माझ्याकडे कसं होतं आहे त्याच्यानुसार. तर जे आपण काय खपरी पेंड वापरतो, म्हणजे आम्ही खुराकामध्ये खपरी पेंड वापरतो ना, 6 किलो मका, 1-1 किलो हे सगळं गहू असतो, सोयाबीन आणि हरभरा आणि खपरी पेंड. तर त्यांनी सांगितलं खपरी पेंड न घेता डायरेक्ट शेंगाच घ्या, म्हणजे फरकट जी काय त्याला वरती टरपालं वगैरे असतात ना ती घ्यायची. तर आणि त्याचं करून बघा, क्वालिटी म्हणतात. कारण काय आपण जी खपरी पेंड घेतो ते हा चोथाच निघालेला असतो तेलाचा, आणि त्याच्यातूनच ती खपरी पेंड असते. मग त्याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्टच करून बघा, म्हणजे त्याचा काय रिझल्ट आहे. आपल्याकडे तर मशीन आहेच, 1-2 महिने करायला काय हरकत नाही, आणि त्याचा रिझल्ट चांगला आला तर अतिउत्तम येईल. कारण काय त्याचं चोथाच नाही, डायरेक्टच आहे, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट पण येईल. आता मी माझा आहे खुराक थोडंसं केलेलं म्हणून मी शांत आहे, नाहीतर आता तोच फॉर्म्युला एक वापरून बघणार आहे. मग असे काहीतरी नवीन नवीन संकल्पना सुचतात, आणि खर्च कसा कमी होईल ह्याचा जेवढा तुम्ही फोकस कराल तेवढं मेंढीपालन चांगलं राहील. अन्यथा हे मेंढीपालन परवडण्यासारखंच नाही आहे.